आज ना सकाळीच मामा बाहेर गेले होते आणि येताना ना भरपूर असे फळं घेऊन आले. सगळ्यात अगोदर तर हे फळ आहेत ना मी धुवून ठेवणार होते, कारण दिसले की मुली घेतात आणि खातात, म्हणून मी मस्त इकडं अंजीर पण धुवून ठेवले होते, अंगूर पण धुवून ठेवले होते, छान मोठं टरबूज पण आणलं होतं आणि केळीसुद्धा आणली होती. आज ना आमच्या मोठ्या चिवताईचा ना शाळेचा लास्टचा दिवस होता आणि छोट्या चिवताईला सुट्ट्या लागल्या होत्या, पण मोठ्या चिवताईला ना आजपासून सुट्ट्या लागणार होत्या, म्हणून तिला ना आज तिच्या आवडीचा डब्बा द्यायचा होता. तिला ना इडली आणि चटणी आवडते, म्हणून मस्त कालच पीठ भिजत घातलं होतं इडलीसाठी आणि मस्त इडली पात्रामध्ये इडली लावून घेतली आणि ओल्या नारळाची चटणीसुद्धा तिला आवडते, म्हणून ओल्या नारळाची चटणी पण बनवून घेतली. आज ना तिला थोडासा डब्बा जास्त द्यायचा होता, कारण आज मैत्रिणीला सुद्धा डब्बा शेअर करायचा होता, म्हणून भरपूर अशा इडल्या आणि चटणीनं तिला डब्यामध्ये दिली होती. मस्त तिचा डब्बा वगैरे पॅक केला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज शाळेचा लास्टचा दिवस होता आणि तिला ना मैत्रिणीसाठी काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं, म्हणून तिने ना हे क्रंची रब्बर आहेत ना केसांना लावण्यासाठी, असे ती 10-12 रब्बर्सनं घेऊन आली होती. मग नंतर आवरलं वगैरे आणि तिला मस्त शाळेत सोडायला गेले. शाळेत गेल्याच्यानंतर गेल्याच तिला तिची बेस्ट फ्रेंड भेटली. मग काय चेहऱ्यावरची जे स्माईल आहे ना पाहण्यासारखीच होती. तिला खूप आनंद झाला, गेल्याच तिची बेस्ट फ्रेंड भेटली. आणि नंतर ना दोघी मिळून मस्त स्कूलमध्ये गेल्या. मग मी घरी आले. घरी आल्याच्या नंतर ना खूप भूक लागली होती. म्हटलं चला इडली आणि चटणी आपण पण टेस्ट करूयात. छान झाली होती इडली चटणी. आणि नंतर ना स्वयंपाकसुद्धा बाकी होता. मग स्वयंपाकाच्या तयारीला लागले. इकडे आज मस्त वांग्याची भाजी आणि पोळ्या बनवायच्या होत्या दुपारी जेवणामध्ये. तर अशा प्रकारे तुम्हाला कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.